रहस्यमयी सुंदर वेळेस देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ, देवाचे आभार मानू, देवाचे उपकार मानू। या ठिकाणी मत्ती याचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 25 वचन आपण हे वचन वाचणार आहोत। या ठिकाणी देवाचं अभिवचन सांगते की या ठिकाणी चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वळावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे। आज जगातला प्रत्येक मनुष्य चिंताक्रांत आहे आणि देवाचं अभिवचन सांगतंय की चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे। जगातल्या प्रत्येक मनुष्याला चिंता आहे आणि ही चिंता कधीपासून लागली बरं? ज्यावेळेस आदाम आणि हवा एदेन बागेमध्ये होते आणि ज्यावेळेस हवेनं फळ खाल्लं तेव्हापासून चिंता आहे। ते आज या क्षणापर्यंत प्रत्येक व्यक्तीला चिंता आहे आणि म्हणून या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आहे। दुसरे राजे याचा 6वा अध्याय आणि या ठिकाणी आपण पाहतो की 24 पासून आपण जर खाली वाचलं तर या ठिकाणी अलिशा व शम्रोनाचा वेढा या ठिकाणी लिहिलं आहे। त्यानंतर आरामाचा राजा बेनहदाद याने आपले सर्व सैन्य एकवट करून शम्रोनावर स्वारी करून त्यास वेढा घातला। आपण पाहतो की शम्रोनावरती एवढा भारी वेढा होता की तो वेढा 12 महिने वेढा असला होता आणि म्हणून या ठिकाणी आतल्या लोकांचा उपासमार इतका होत होता की सर्व गाव चिंतित होतं, सर्व गाव दुःखात होतं, चिंताक्रांत होतं की आम्ही खायचं काय प्यायचं। आणि मग अशा प्रकारे त्या गावामध्ये एक पावशर वेस्टीस 5 रुपये पडू लागले त्यावेळेस आणि 5 रुपये त्या काळचे म्हणजे आज लाखो रुपये आहे। आणि पुढे सांगले या ठिकाणी आणि गाढवाच्या एका मुंडक्यास 80 रुपये पडू लागले, गाढवाच्या एका मुंडक्यास 80 रुपये पडू लागले त्या। आणि म्हणून आपण पाहतो की आत्ताच जे 80 रुपये ती कोट्यावधी रुपयाची किंमत आणि जगातले जे श्रीमंत आहेत, बिझनेसमॅन आहेत, तसलीच लोक ते मुंडकं आणि वेष्टी खाणारे होते। गरिबांचं काय होत, काय हालत असेल त्यांची। आम्ही या ठिकाणी वाचलेलं हे वचन की देव म्हणतो की तुम्ही चिंता करू नका आणि चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे। या ठिकाणी आपण पाहतो की इतकी मोठी चिंता अख्ख्या गावाला होती आणि मग त्या गावामध्ये 2 स्त्रिया होत्या। या ठिकाणी वचन आहे 29 वचन जर वाचलं तर या ठिकाणी असा रेफरन्स आहे त्याचा की माझा पुत्र शिजून आम्ही खाल्ला, पण दुसऱ्या दिवशी मी तिला म्हटले तुझा पुत्र दे म्हणजे आपण त्यास खाऊ, तेव्हा तिने आपला पुत्र लपवून ठेवला। 2 स्त्रिया होत्या आणि एकीमेकीच्या मध्ये चर्चा झाली की आज तुझा मुलगा आपण खाऊया, उद्या माझा खाऊया। आणि मग एकीनं आपला मुलगा खाल्ला, शिजवून खाल्ला आणि या ठिकाणी आपण दुसरी जी होती दुसऱ्या दिवशी ती म्हणाली नाही, मी माझा मुलगा खाणार नाही, कापणार पण नाही, काहीच करणार नाही। आणि ह्या दोघींची मग काय झाली बरं, भांडणं लागली आणि ती भांडणं राजानं बुरुजावरून ऐकली आणि मग बुरुजावरून ती भांडणं ऐकल्यानंतर या ठिकाणी आपण पुढे पाहतो की राजा म्हणतोय, राजाला त्या स्त्रियांनी आग्रह केला की महाराज आमचं भांडण मिटवा। राजा म्हणतोय तुमचं भांडण काय आहे? तर हिनं माझा मुलगा आम्ही दोघीने पण शिजवून खाला नाही, या दुसऱ्या दिवशी तिचा कापड आपण खाऊया असं म्हणताच क्षणी ती नाही म्हणत आहे। राजाने अंगातला जो ड्रेस होता त्याचा तो ड्रेस फाडून टाकला आणि माझ्या राज्यावरती, माझ्या प्रजेवरती, माझ्या प्रांतावरती एक किती मोठं संकट आलेलं आहे। आणि मग हे संकट आपण पुढे पाहतो, राजा दुःखात, राजा अश्रू गाळत होता। आणि मग आपण या ठिकाणी पाहतो की पुढं त्याच गावात 4 कोडी 7वा अध्याय आणि 3रं वचन सांगते की त्यावेळी वेशीच्या बाहेर 4 कोडी माणसे होती, ती एकमेकास म्हणाली येथे बसून का मरावे,
चला आपण तिकडे जाऊन जीवन जगू, आपण तिकडे जाऊन काय करू बरं, आपण काहीतरी जेवायला मिळेल, खायला मिळेल. इथं तर आपण राहतो, इथं आम्हाला शिवून घेत नाहीत, इथं आम्हाला स्पर्श पण करत नाहीत, आणि मग आपण इथं राहून उपयोग काय आहे. आणि आपण काय करूया, आपण बरं जाऊन त्या राजाच्या ठिकाणी आपण काय तर आम्हाला खायला मिळेल, आपल्याला जाणं गरजेचं आहे. म्हणून 4 कोडे तिथे गेले, आणि 4 कोड्याने बघितलं त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी काय नाही आहे बरं, की लोकच नाही तिथं, सैन्यच नाही. वेडा 12 महिने पडला, वेडा एका क्षणात तो निघून गेला. आणि मग कसं काय झालंय, असं कसं काय झालं. मग त्यांनी तिथली राजाची जे काय जे टेबल मांडले होते, जे खाऊ होते त्याचं जे जेवण होतं, जेवणाचा जो टेबल होता, त्यावरचं सगळं जेवण त्यांनी पोट भरून जेवण खाल्लं. आणि मग आपण पाहतो की ते जेवण खाल्ल्यानंतर काय झालेलं आहे बरं, त्यांनी काय हे जे मौल्यवान जे रत्न सोनं चांदी दागिने त्यांनी काय केलं बरं, दडवून ठेवलेले आहेत. आणि मग ते दडवून ठेवल्यानंतर काय झालेलं आहे की काय फळं घेऊन राजाकडे गेलेले आहेत. आणि महाराज आम्ही त्या सेनेमध्ये गेलो होतो, आम्हाला एकही आपला शत्रू दिसला नाहीये, सैन्य दिसला नाहीये. आणि मग आम्ही काय केलेलं आहे बरं, आम्ही फळं फक्त घेऊन आलो. हे बघा ही फळं. राजानं दौंडी पेटवली गावामध्ये, प्रांतामध्ये. अरे आपली घोडी किती शिल्लक आहे, तर सगळी घोडी खाऊन, गाढवं खाऊन त्या ठिकाणी 2 घोडे शिल्लक होते. आणि मग त्या दोन्ही घोड्यावरती 2 स्वार बसून त्यांनी सांगितलं की शत्रू कुठं दबा धरून बसले का बघून या. आणि मग त्यांनी जाऊन सर्वे करून आलेत, आणि त्यांनी सांगितलं की महाराज की ही जे काय पायातले पायजमे आहेत, जे अंगावरचे चिलकत आहेत, जे ढाली आहेत, ज्या तलवारी आहेत, त्या तलवारी ह्या ढाली आम्ही पायजमे घेऊन आलेलो आहे. आपला शत्रू या ठिकाणाहून निघून गेलेला आहे. आणि मग हे झालं कसं काय, राजाला कोडं पडलं. हे झालं कसं काय, 12 महिने आम्ही उपास मारायला लागलोय, आणि हे घडलं कसं काय. राजा पेचामध्ये पडला. आणि मी या ठिकाणी सांगितले कारण परमेश्वराने रथ घोडे, या ठिकाणी 7 अध्याय 6 वचनामध्ये 6-7 मध्ये सांगितले, कारण परमेश्वराने रथ घोडे व प्रचंड सैन्य यांचा गलबला आरामी सैन्याच्या कानी पाडला. तेव्हा ते आपसात म्हणाले, पहा इस्रायलाच्या राजाने हित्ती व मिस्री राजे द्रव्य देऊ करून बोलविले आहेत. म्हणून त्यांनी संध्याकाळी उठून पलायन केले, आपले डेरे घोडे व गाढवे जागच्या जागी टाकून व छावणी सोडून ते आपला जीव घेऊन पळाले. या ठिकाणी त्या जे सैन्य होतं, जो शत्रू होता, त्या शत्रूच्या कानावरती देवापान आवाज आणला. त्यांचा पायथल सैन्यांचा आवाज, संपूर्ण मोठ्या लांबड्या काठ्यांचा आवाज, त्यांचा आवाज, त्या आवाजाने ते काय केले बरं, ते काय म्हणतात, हित्ती मिस्री राजे द्रव्य देऊ करून बोलावले आहेत. कुणी बोललोय बरं, इस्रायल लोकांनी. चला आता आपला जीव घेऊन या ठिकाणी पळून जाऊ. आणि अशा प्रकारे ते जीव घेऊन पळून गेले. आणि मग ह्या गावामधील त्या 4 कोड्यांच्या द्वारे संपूर्ण गावातील लोक जाऊन ते गोडाऊन उठलं, धान्य उठलं, आणि ते धान्य आपल्या कोठारामध्ये आणून ठेवलं. आणि अशा प्रकारे आपण देवाक म्हणतो की चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवावयास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे. आम्ही चिंता करतो, जगातला प्रत्येक मनुष्य चिंता करतो, चिंताक्रांत आहे. जगातला प्रत्येक मनुष्य चिंतित आहे की आमचं जीवन कसं आहे, आम्ही काय केलं पाहिजे, उद्या काय केलं पाहिजे, आम्ही काय खाल्लं पाहिजे, काय पिल्लं पाहिजे, माझं हा प्रॉब्लेम आहे, माझा तो प्रॉब्लेम आहे, माझा हा प्रॉब्लेम्स आहे. आमचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि आमच्या जीवनात सगळ्या चिंता आहेत. म्हणून आपण जीवन जगत असताना देव या ठिकाणी आपल्याला स्पष्ट सांगायचं की चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायस तुमच्यापैकी कोण समर्थ आहे. आम्ही चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवू शकत नाही, आणि घावा एवढा मी खाली किंवा वरती करू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी वाचलेले वचन देवबाप आपल्यासाठी आशीर्वादित करो. थँक्यू.